ब्रॉट टू यू बाय विगार्ड को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. ठाण्याचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेश म्हस्के आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. आज उमेदवारी अर्ज भरला, हजारोच्या संख्येने लोक तुमच्या रॅलीमध्ये होते. अर्ज भरण्याची ही रॅली होती की विजयाची यात्रा होती, काय म्हणाल? ही विजयाची यात्रा होती. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे. त्याच्या प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक नुक्कडवर दिघे साहेबांचा स्पर्श झालेला आहे. त्याच आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाने खाली तयार झालेला एकनाथ शिंदे साहेब आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तीच परंपरा ते चालवत आहेत आणि त्यांचा एक शिष्य आज ठाणे लोकसभा मतदार संघाकरता खासदार म्हणून उभा आहे. नक्कीच जो कार्यकर्ता यापूर्वी अशाच प्रकारच्या रॅल्या आयोजित करायचा, झेंडे लावायचा, स्लिपा वाटायचा, रॅली यशस्वी व्हावी, उमेदवार लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्या उमेदवाराचं नियोजन करायचा, तोच कार्यकर्ता आज खासदारकीच्या निवडणुकीला उभा आहे. त्याचं प्रत्यंतर तुम्हाला कळलं की कार्यकर्त्यामध्ये जी काही गर्दी होती ती जिवंत गर्दी होती, कुठून तरी धरून आणलेली लोकं नव्हती. जो उत्साह होता तो असा मनापासून आला होता आणि त्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता आज अफाट जनसागर जमला होता. विद्यार्थी सेनेमध्ये तुम्ही काम केलं, हळूहळू एक एक स्टेप पुढे गेला. कुणी कल्पना केली नव्हती की तुम्हाला खासदारकीचं तिकीट मिळेल, पण तुम्हाला जसं तिकीट मिळालं बरेच नाराजीचा सूर उमटला. कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, नगरसेवकांनी राजीनामे दिले. आज गणेश नाईक आणि त्यांचे सुपुत्रसुद्धा दिसले, त्यामुळे ही नाराजी दूर झाली असं म्हणावं. हे बघा, भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचं थोडंसं व्यक्त केलं, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या नेत्याला, ज्या नेत्यावरती ते प्रेम करतात, त्याला उमेदवारी मिळाली नाही पण ते नाराज होणार, ते व्यक्त होणार, त्यात त्यांची काही चूक नाही आहे. पण महायुतीमध्ये अशा गोष्टी कधीतरी होतात की बाबा नाही आपल्याला मिळत तर दुसऱ्या पक्षाला तिकीट मिळतं. त्यावेळी मी काही ते सिरियस घेतलेलं नाही आहे. परंतु नाईक साहेबांना मी भेटलो, त्यांच्या घरी जाऊन भेटलो. त्यांनी मला सांगितलं, अरे नरेश, तू तर माझा आवडता कार्यकर्ता आहेस, तू लहानपणापासून मी तुला पाहिलेलं आहे, तुला निवडून आणण्याकरता जे जे करावं लागेल ते मी करेल. 2 दिवस कार्यकर्त्यांची नाराजी आहे. मी बोललो, नाईक साहेब मला जसं आशीर्वाद देत आहेत, कारण नाईक साहेब माझे आवडते नेते आहेत. मी शिवसेनेत, विद्यार्थी सेनेत असतानासुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे आणि आज त्याचं प्रत्यंतर तुम्हाला दिसलं. हे जेवढे नाराजवीर आहेत यांना नरेश म्हस्के काय सल्ला देणार? नाही, मी नरेश म्हस्के सल्ला देण्या इतपत मोठा नाही आहे. परंतु आज मला नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक जी होणार आहे त्या हॅट्रिकपर्यंत मोदी साहेब जाणार आहेत खासदारांच्या मतांवर, आणि त्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दिलेली आहे. आणि प्रत्येक जणांचं नरेंद्र मोदी साहेबांवर प्रेम आहे. प्रत्येकाला वाटतं आहे की पुन्हा एकदा हॅट्रिक करावी. परंतु त्याकरता मला मतदान केल्यानंतर खासदारकीचं मत त्यांना मिळणार आहे पंतप्रधान होण्याकरता. ते तर होणारच आहेत, परंतु त्या विजयामध्ये, त्या आनंदामध्ये सहभागी होण्याची संधी माझ्याद्वारे प्रत्येकाला मिळणार आहे. आणि आमच्या दृष्टीने उमेदवार महत्त्वाचा नाही आहे. मी स्वतः म्हणतो आहे, महायुती महत्त्वाची आहे, नरेंद्र मोदी साहेब महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी साहेब महत्त्वाचे असं तुम्ही म्हणतायत. राजन विचारे जे खासदार आहेत, इथले विद्यमान खासदार, त्यांचे थेट सामना आहे. एकेकाळी तुम्ही त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. मी राजन विचारांच्या हाताखाली कधीही काम केलेलं नाही. ते माझे सहकारी होते. मी स्वतः जिल्हाप्रमुख होतो या ठाणे जिल्ह्याचा, परंतु आम्ही सहकारी होतो. आम्ही मित्र म्हणून एकत्र काम करत होतो. आता तर थेट तुमचा आमना सामना होणार आहे, त्यामुळे किती लाख मतांनी त्यांचा पराभव कराल असा आत्मविश्वास आहे 5 तुम्हाला? लाखापेक्षा जास्त मतांनी आम्ही त्यांचा पराभव करू. 5 लाखापेक्षा जास्त. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतलं, काल TV 9ला त्यांनी मुलाखत दिली, त्यामध्ये जे काही भाष्य त्यांनी केलं आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी माझी सिंपतीसुद्धा असं ते म्हणत आहेत. त्यांना जर काही भविष्यात झालं तर सगळ्यात आधी माझा फोन त्यांना जाईल, मी त्यांच्यासाठी उभं राहीन असं म्हणत आहेत. या विधानाकडे नेमकं कसं पाहता? ही एक उत्तम नागरिक, उत्तम मित्र आणि उत्तम हिंदू संस्कृती जपणारा, जाणणारा माणसाचं हे उदाहरण आहे की जरी दुसऱ्याने आपल्यासाठी खड्डा खणला तरीसुद्धा आपण त्याच्याशी चांगलं वागायचं. हे नरेंद्र मोदी साहेबांकडनं उद्धवजींनी शिकणं गरजेचं आहे. दुसरी विंडो ओपन केली अशी पण चर्चा सुरू झाली आता. हे बघा, चर्चा करणारे लोक कुठल्याही पद्धतीत चर्चा करू शकतात, परंतु त्यांनी काय सांगितलं
की ज्या वेळी वेळ येईल तेव्हा मी तुमच्याकरता उभा राहील. याचा त्या म्हणण्याचा अर्थ उद्धवजींनी समजून घेणं गरजेचं आहे की एवढं चांगलं माणूस असतानासुद्धा आज उद्धवजी भाषणांमधून नरेंद्र मोदी साहेबांवर चुकीच्या पद्धतीने पातळी सोडून टीका करतायत. कुणासाठी? तर राहुल गांधींसाठी. हे जनतेने समजून घ्यायला पाहिजे. पण मोदी तर या उलट म्हणतात की बाळासाहेबांचं माझ्यावर कर्ज आहे, ते मी कर्ज कधी विसरू शकणार नाही. बाळासाहेबांचं कर्ज मी कधीच विसरू शकणार नाही, हा मनाचा मोठेपणा आहे ना. आणि त्याच कर्जाची फेड त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करून केलेली आहे. कारण बाळासाहेबांचीच इच्छा होती एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा आणि त्यांनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलेलं आहे. एका बाजूला ते नकली शिवसैनिक आहे म्हणून म्हणतात, उद्धव ठाकरे सुद्धा आता टीका करतायत की ज्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते त्यावेळी माझ्या विरोधातच कटकार असताना त्यांनी रचलं आणि आता माझी स्तुती करतायत. स्तुती करायचा विषय काय? उद्धवजींना ना नेमकं म्हणजे मला खरंच कळत नाही आहे नक्की त्यांना काय बोलायचं असतं, काय त्यांच्या मनात असतं, बोलायचं काय असतं. ते फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्याविषयी काय बोलू शकत. रात्रीची कारस्थानं केली असं म्हणाले. आता ह्यांना जर कारस्थानं जर म्हणत असतील मग शिवसेना भाजप म्हणून आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढल्या, लोकसभेच्या लढल्या, त्यानंतर विधानसभेच्या लढल्या आणि नंतर खुर्ची करता आम्ही काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलो. ती कारस्थानं कधी रात्री केली, दिवसा केली, ती कधी केली? त्याला काय म्हणायचं? त्याला कारस्थानं नाही म्हणायचं असेल तर काय म्हणायचं यांनी उद्धवजींनी सांगावं. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर सुद्धा भाष्य केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे की जो व्यक्ती आपलं घर सांभाळू शकला नाही तो पक्ष काय सांभाळणार. मोदी साहेबांनी केलेल्या वक्तव्यावरती मी काय प्रतिक्रिया देणार? सत्य आहे, दोन व्यक्तींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा झाली. केवळ आपल्या पुत्रांच्या प्रेमापोटी राजकारणाची संपूर्णपणे दशा झाली. एक म्हणजे आदित्य ठाकरे आणि दुसरं म्हणजे सुप्रिया सुळे. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे. आज असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतो या ठिकाणी आणि संजय निरुपम हे स्वतः उपस्थित राहणार आहे. शिवसेनेची ताकद वाढते. नक्कीच ताकदीचा माणूस आहे, स्वतः खासदार म्हणून होता, प्रवक्ता म्हणून काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. नक्कीच शिवसेनेची ताकद वाढणार. आमच्याशी बोलल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला लोकसभेसाठी. तर आपण पाहतो या ठिकाणी नरेश मस्के यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि जवळपास 7 लाख मतांनी माझा विजय होईल असा विश्वास ते व्यक्त करतायत. नेमकं काय घडेल ठाण्यामध्ये, ठाण्याचं समीकरण नेमकं कसं असणार आहे, ठाण्याचा गड नेमका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा पद्धतीनं राखणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन.